आज राहुल गांधींनी परत एकदा पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर असे आरोप केले. हे आरोप करताना त्यांनी काही पुरावे देखील सादर केले होते. खरं तर निवडणूक आयोग ही राज्यघटनेनुसार स्वतंत्र आणि स्वायत्त अशी संस्था आहे. या संस्थेने कोणत्याही राजकीय किंवा विरोधक पक्षाला बळी न पडता आपले काम प्रामाणिक करणे अपेक्षित होतं. पण निवडणूक आयोग आज तशी भूमिका करताना आपल्याला दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात हे सांगितलं होतं की ज्या देशातील विरोधी पक्ष सक्षम नसेल तेथील लोकशाही धोक्यात आली असेल. बाबासाहेबांनी त्यावेळी केलेलं भाकीत आज खरं होतंय का काय, हाच प्रश्न येथील सामान्य माणसाच्या आणि मतदाराच्या मनात आज पडलेला आपल्याला दिसतोय. खरं तर राहुल गांधींनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं होतं की मी येथील विरोधी पक्षनेता आहे. सत्ताधारी पक्षावर दबाव टाकून त्यांच्याकडून काम करून घेणं ही माझी जबाबदारी आहे. येथील लोकशाही वाचवणं ही माझी जबाबदारी नाही, पण या देशावर माझं प्रेम आहे, म्हणून आज मी ती देखील जबाबदारी पार पाडायला तयार आहे. जर निवडणूक आयोगाने खरंच मतचोरीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली तर आज देशातील लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल पारदर्शकता निर्माण होईल. निवडणूक आयोगाचं मुख्य काम म्हणजे येथील तळागाळातल्या लोकांपर्यंत निवडणूक आयोगाबद्दल भूमिका स्पष्ट करणे आणि त्यांच्यावर विश्वासार्हता निर्माण करणे. पण निवडणूक आयोग आज आपल्याला ती भूमिका करताना देखील दिसत नाहीये. खरंच आज लोकशाही कुठल्या मार्गावर आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेला जे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही इथल्या तळागाळापर्यंतल्या आणि शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसापर्यंत पोहोचवायची होती, ती आज अपेक्षित झालेली आहे का? निवडणूक आयोगानं जर खरंच आपले काम प्रामाणिकपणे केले तर येथील सामान्य माणसाच्या मनात निवडणूक आयोगाबद्दल विश्वास निर्माण होईल. आता या राहुल गांधीच्या आरोपांवर निवडणूक आयोग कशा प्रकारे उत्तर देतोय हे आपल्याला थोड्या दिवसात समजेलच. तुम्हाला देखील निवडणूक आयोगाबद्दल काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.